तुझ्याकडे बॅग आहे का? Do you have a bag? होती का? Did you have a bag? असेल का? Will you have a bag? व्हेरी गुड. तिला दे. बोल बेटा, पेन आहे का? Do you have a pen? होता का? Did I have a pen? असेल का? Will I have a pen? शाबात आहे. मांजर. Will I have a cat? व्हेरी गुड. चेअर. Will I have a chair? हा. म्हैस. Will I have a mice? म्हैसला बफेलो म्हणतात. हा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण बघणार आहे डू यू हॅव, डिड यू हॅव आणि विल यू हॅव यांचा वापर कसा आणि कुठे करायचा आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचे कारण तुम्हाला मजा येईल. आपण मुलांकडनं ऍक्टिंग करून घेणार आहे कारण तुम्हाला माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलांकडनं ऍक्टिंग करून घेतो, त्यांच्याकडनं बोलून घेतो, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतो. आता हे यांचा वापर केव्हा आणि कसा करायचा तुम्हाला अगोदर सांगत होतो. तुम्ही जे वाक्य बोलतात तर तुम्ही नेहमी असं बोलतात ना की तुझ्याकडे पेन आहे का, तुझ्याकडे पेन होता का, तुझ्याकडे पेन असेल का, म्हणजे काय प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर प्रेझेंट मध्ये बघा डू यू म्हणायचं, पास्ट मध्ये डिड म्हणायचं आणि फ्युचर मध्ये तुम्हाला विल म्हणायचंय. समजा आता जी गोष्ट तुम्हाला म्हणायची आता आहे का, समजा आता फॉर एक्झाम्पल इकडे बेटा आता प्रेझेंट मध्ये आता या मुलाला विचारायचंय मला की बाबा तुझ्याकडे पेन आहे का. समजा आता हे पेन ठेव रे बाबा, याला म्हणायचंय तुझ्याकडे पेन आहे का, तर मी म्हणेल डू वापरायचंय. डू यू हॅव पेन. व तो उत्तर काय देईल, एस किंवा नो मध्ये देईल उत्तर. ते उत्तर कसं देते सांगतो तुम्हाला. समजा पास्ट मध्ये, पास्ट म्हणजे काय, जे काम झालंय, जे काम पास्ट मध्ये क्रिया झाली आहे, तर त्याच्याकडे हा पेन होता, तर मला म्हणायचंय बघा की तुझ्याकडे पेन होता का, पेन होता का, होता आलं तर डिड यू हॅव म्हणायचंय पास्ट मध्ये. आणि फ्युचर मध्ये समजा तर याला म्हणायचं तुझ्याकडे पेन असेल का, जर असेल आलं तर विल यू म्हणायचे, विल यू हॅव. आणि बाकीचे जे काय असेल ते वापरायचे. जाऊ शकतो चानी ठेवली तुझी. आता बघा तुझ्याकडे पेन आहे का असं म्हणायचं असेल तर डू यू हॅव पेन म्हणायचं. होता आलं होता का तर डिड यू हॅव म्हणायचं. आणि असेल का, फ्युचर मध्ये असेल का तर विल यू हॅव अ पेन म्हणायचंय. मला वाटतं तुम्हाला हे 3 वाक्य घेतलं. मी फक्त काही वाक्य घेईल आणि मुलांकडनं काही प्रॅक्टिस करून घेणार आहे. तर आता बघा पहिलं वाक्य बघा, तुझ्याकडे कुत्रा आहे का. तुम्हाला काय करायचं, आहे का आलंय बघा, जे दिसतं तुम्हाला आहे का आलंय, तर आहे आलं तर तुम्हाला डू यू हॅव हे वाक्य जसं तसं घ्यायचंय. मी घेतलं डू यू हॅव. ओके. आणि कुत्र्याला म्हणता डॉग, तर इथं घेतलं मी डॉग. डू यू हॅव डॉग. जे काम आत्ता आहे, प्रेझेंट मध्ये आहे. आणि समजा पास्ट मध्ये विचारायचंय, जसं तुझ्याकडे कुत्रा होता का, तर तुम्हाला काय होता का आलं, या ठिकाणी होता का आलं तर तुम्हाला काय वापरायचं, डीड वापरायचंय. तर मग कसं येईल वाक्य, डीड यू हॅव आणि कुत्र्याला काय म्हणता डॉग, फक्त डीड वापरायचंय. तिसरं वाक्य बघा, तुझ्याकडे कुत्रा असेल का, इथं काय आलंय असेल का आलंय. पहिल्या वाक्यात होतं आहे, दुसऱ्या वाक्यात होता आणि तिसऱ्या वाक्यात आहे असेल. तर तुम्हाला काय करायचं, फक्त विल यू हॅव अ डॉग आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क केलं. आता चौथं वाक्य बघा, तुझ्याकडे पैसे आहेत का. आहे आलंय, आहे आलं म्हणजे आपलं काय यायचं, डू घ्यायचंय. आणि पैसे, पैशांना म्हणतो आपण मनी. तर मग कसं येईल, जिथं कुत्रा घेतलाय तिथं आपण काय यायचं, मनी घ्यायचंय. डू यू हॅव मनी आणि शेवटी काय घेणार मी, क्वेश्चन मार्क घेणार आहे. इथं काय होते का, तुझ्याकडे पैसे होते का, तर सांगा बरं काय येईल. दुसऱ्या जागी तुम्हाला काय वापरायचं आहे, डीड वापरायचं आहे. तर तुम्ही काय घेणार, डीड यू हॅव आणि नंतर पैशांना काय म्हणतो आपण मनी, डीड यू हॅव मनी. आणि लास्ट वाक्य आहे, तुझ्याकडे पैसे असतील का, तर तुम्ही म्हणायचे विल यू हॅव मनी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बस हा एक टेबल होता आणि टेबल खूप सोपा होता. डेली लाईफ मध्ये आपण काम करतो ते वापरतात. आता मी काय मुलांना उभं करेल, ते मुलं प्रॅक्टिस करतील. ओके. 2 जण बेटा समजलं तुम्हाला टेबल. Yes sir. जो अरे माईक जवळ घेणार आहे. Yes sir. बेटा समजलं तुम्हाला. Yes sir. ओके. नाव काय तुझं, पवन. पवन. आणि तुझं नाव काय, अंकित. अंकित. ओके बेटा, आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो. ओके. घाबरायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं, चुकलं चालेल. ओके. आता समजा तुला म्हणायचे बेटा चेअर, चेअर माहिती तुला, मग तुझ्याकडे खुर्ची आहे का, तर कसं म्हणशील, आहे का. अरे बेटा घाबरू नको. Do you have a chair? मग घाबरायचं नाही, मला माहिती आहे तू घाबरते. जोरात बोल. Do you have a chair? डू यू हॅव चेअर. Do you have a chair? डू, आता एक्सप्रेशन बोल, डू यू हॅव चेअर. Do you have a chair? बेटा जरा चेहऱ्यावर काहीतरी रोनक आण है ना. बोल आता,
Do you have a chair? जाऊ दे. अंकित तू बोल बेटा. Do you have a chair? अरे खाली रे रे काय तोंडात घालणार का रे? Do you have a chair? डू हॅव चेअर? Do you have a chair? डी नाही, डू. Do you have a chair? हा, डू हॅव चेअर. Do you have a chair? आता हे काय म्हणणार आता प्रेझेंट मध्ये, आणि तुम्हाला म्हणायचं तुमच्याकडे खुर्ची होती का, कसं म्हणणार? Did you have a chair? तू बोल रे. Did you have a chair? आहे का म्हणायचं असेल तर Did you have? आहे आलं तर काय म्हणणार? डू यू हॅव. Sure. बोल. Do you have a जरा chair? एक साथ बोला. Do you have a chair? जरा एक साथ. Do you have a chair? होते का? Did you have a chair? घालायचं नाही. परत अंकित समोर पहा. Did you have a chair? ये रे अंकित समोर पहा. आता बोल. Did you have a chair? अजून बोल. Did you have a chair? अजून. Did you have a chair? व्हेरी गुड. Will you have a chair? अरे विल Will have a chair. You Will have you- a chair. बेटा कुत्र्याला बोलो. विल यू Have a chair. हाव नाही हॅव. बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी कमजोर मुलांनाच संधी देतो. मी हुशार मुलांनाही संधी देतो असं नाही, पण मी जास्तीत जास्त अशा मुलांना का देतो, जेणेकरून यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स वाढावा. भविष्यामध्ये जेव्हा ते हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना वाटेल की आपण कसे होतो आणि आज काय आहोत. ओके बेटा, याची ना घरी प्रॅक्टिस करायची बेटा. घरी तुझी ही प्रॅक्टिस तुझी मम्मी पप्पा करतील, तू काय करायचं, आराम करायचं. बोलशील का येस किंवा नो म्हण. अरे बाबा तोंड आहे का नाही तुला माईक देणार बाबा. Yes. याच नाही, येस सर. Yes, sir. हा बोल. बोल आता तुला म्हणायचे तुझ्याकडे लाल पेन आहे का. तुला खूप घाबरतो, पण मी म्हणते चला या पोराला चान्स देऊ. त्याला मी 12 खडीपासून क ख ग पासून शिकवतोय. तो खूप प्रयत्न करतो, पण काय त्याचा प्रयत्न एक दिवशी नक्कीच काहीतरी यश येईल. बेटा तुला काय बनायचं ते सांग मला. शुभम तुला काय बनायचे? काय? Businessman. बिझनेसमॅन बनायचे. अरे वा, कोणता बिझनेस टाकायचा तुला? हा क्या कोणता बिझनेस टाकायचा आहे? फुगा मग झिंगे मोमील टाकायचंय. पावभाजी टाकायचे का बरं बेटा? ठीक आहे बेटा, मी अपेक्षा करतो की तुझा पावभाजीचा बिझनेस जबरदस्त चालव. मी ती पावभाजी खायला येईल, मागाने पैसे घेशील ना. चल ठीक आहे. आता तुला म्हणायचे बेटा तुझ्याकडे पेन आहे का. बोल आता. Do you have a pen? डू नाही बेटा, डू यू हॅव. Do you have a pen? हा घाबरू नको रडू. जाऊ दे होतो बेटा. हा नको रडू. हा बोल आता, घाबरू नको. बोल. Do you have a pen? तू बोल रे. Do you have a pen? हा पेन होता का. होता असेल तर कसं म्हणणार? Did you? जोरान बोल मग. Did you have a pen? व्हेरी गुड. तू बोल रे. Did you have a pen? डुडू नाही बेटा, डीड. या पोराला समजून घ्या, चुका करेल समजून घ्या बिचारा. थोडं प्रयत्न करतोय. बोल बेटा. Did you have a pen? जाऊ दे काय अडचण नाही. तू बोल रे. Did you have a pen? पेन असेल का. Will you have a pen? गुड बेटा, व्हेरी गुड. सह्यारा, इसलिए सह्यारा बोला जाता तुला. ओके, तुला म्हणायचं असेल तुझ्याकडे खुर्ची आहे का. Do you have a chair? जोरान बोल. Do you have a chair? तू बोल रे. Do you have a chair? ओके व्हेरी गुड आदिल, तूने खूप चांगला प्रयत्न केला बेटा. बेटा घाबरायचं नाही कधी. ओके, मी या मुलाला परत एकदा संधी देतो. मला माहिती त्याला डू बी बोलता येणार नाहीये, डीड बी बोलता येणार नाही. बोल बेटा परत एकदा सांग मला. Do you have a pen? डुडू नाही येणार आहे बाबा. फक्त डू म्हण, फक्त डू. Do you अरे मी जेवढं बोलतो तेवढं बोल. डू do यू you डू यू do you हॅव have पेन. do you have pen? पेन बोल आता. Do you have a pen? हा मांजर बोल आता. मांजरला काय म्हणतात. Cat. बरं मग आता बोल मग. Cat. अरे पूर्ण वाक्य बोल ना. Do you have a pen? कॅट बाबा पोरगा खूप थरथर करतोय. मी त्याला मेसेज करतो थरथर करतो तो आता बा मला. अच्छा ठीक आहे, गुड ट्राय. समजलं बेटा टेबल. Yes, sir. तुला Oh, sir. तुला तुला हो, sir. नाव काय तुझं. Krishna. तुझं काय Vijay. तुझं काय Piyush. तुला काय बनायचे. समोर पुढे Police. पोलीस बनायचे. मग हाईट वाढव बेटा. Oh, sir. तू पोलीस बनायचे. तुला रे. Army man. गुड बेटा, बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. ओके मी तुला काही वाक्य देतो. हा फास्ट बोला. तुझ्याकडे बॅग आहे का. Do you have a bag? होती का. Did you have a bag? असेल का. Will you have a bag? व्हेरी गुड. तिला दे. बोल बेटा. पेन आहे का. Do you have a pen? होता का. Did you have a pen? असेल का. Will you have a pen? शाबास बेटा. तू बोलतो बेटा तुझ्याकडे मांजर आहे का. Do you have a cat? होती का. Did you have a cat? असेल का. Will you have a cat? कृष्णा हे वाक्य फास्ट बोलशील का. डू हॅव बॅग, डिड यू हॅव बॅग, विल यू हॅव बॅग. फास्ट बोलशील काय करणार बेटा.
काय टेन्शन नको घेऊ, बोल. डू Do यू you have back? Do you have back? Did you have back? Will you have back? काय हावडा एक्सप्रेसचा माईक जातात तुम्ही रे. Sorry sir. हा हा चल बोल आता, बोल ऑडियन्सला. Do you have back? Did you have back? Will you have back? व्हेरी गुड. ये रे पोलीस बाबा या ये घे पकड. पोलीस दादा पकड रे 2 मिनिटं. हा बोल मला. Did you have back? Will you have back? बोल. Will you have back? Did you have back? चले तुला म्हणायचं चेअर. बोल. Did you have back? अरे डिड यू विल यू. Do you have back? Did you have? Will you have back? हा चष्मा बेटा शायनिंगच्या एका लागलाय. शायनिंगच्या आतापासून शायनिंग मारतो तू. कितीला जातो? 8वीला जातो. 8वीपासून एवढी शायनिंग मारतोय बेटा. हा आम्हाला चल ठीक आहे, काय अडचण नाहीये. परत एकदा बोल. Do you have back? Did you have back? Will you have back? एवढं संतापात का बोलतोय? प्रेमाने बोल ना. डू हॅव बॅग, डिड यू हॅव बॅग, विल यू हॅव बॅग. Do you have back? Did you have back? Will you have back? घरी कोण प्रॅक्टिस केली? आपली मम्मी पप्पा प्रॅक्टिस करतील, तुम्ही आडा पडायचं करशील? हो सर. चल ठीक आहे. समजलं? ओके. मला माहिती आहे ना, डू डीड आहे ना, काहीच बोलता येणार नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो बघा, मुलांना प्रयत्न करा, टाइम द्या ना, चान्स द्या. ओके. ते पोरं जेवढं बोलायचा प्रयत्न करतील तेवढा त्यांचा फायदा आहे. ओके. त्यांचा आत्मविश्वास वाढवणं खूप महत्वाचं आहे. बेटा चुकलं चालेल, काय टेन्शन नाही घ्यायचं. ओके. चुकलं चालेल, काय अडचण नाही, पण प्रयत्न करू शकता ना तुम्ही. बेटा तू प्रेझेंटचं वाक्य बोलायचं, तू पास्ट आणि तू फ्युचरचं बोलायचं. आता तुला म्हणायचं बेटा तुझ्याकडे पंखा आहे का, कसं म्हणशील? Do you have pen? चला बोल ना बेटा. Did you have pen? Did you have pen? चल कटिंग करतो मी. हा बोल आता. Did you have pen? व्हेरी गुड. परत. Did you have pen? डीड नाही बेटा, डू. Did you have pen? अरे यार डू. Do you have pen? चल ठीक आहे. तू बेटा तुझ्याकडे पंखा होता का, कसं म्हणशील? Do you have pen? डीड. Did you have pen? जोरात बोल बेटा. Did you have pen? डिड यू हॅव. Did you have pen? जोरात बोल बेटा. Did you have pen? जोरात बोल. Did you have pen? परत. Did you have pen? समजलं बेटा? ओके. तुला म्हणजे तुझ्याकडे कुत्रा होता का? Did you have dog? अरे होता म्हटलं मी, होता का? परत. Did you have dog? ये रे बाबा कांच्या, नाव काय तुझं बेटा? मग तिकडे पहा ना, मागे कसं मागे बघतो. तो पंखा असेल का? Will you have pen? व्हेरी गुड बेटा. जोरात बोल बेटा. Will you have pen? कुत्रा असेल का? Will you have dog? शाबाश बेटा. बॅग. Will you have bag? क्या बात है. मांजर. Will you have cat? व्हेरी गुड. चेअर. Will you have chair? हा म्हैस. Will you have mice? म्हैसला बफेलो म्हणतात. हा म्हैस म्हणे बफेलो. बोल. Will you have buffalo? बफाला नाही, बफेलो. बोल. Will you have buffalo? अरे काय रे, तुम्हाला बफेलो सुद्धा बोलता येत नाही. ओके. तुझ्याकडे पुस्तक आहे का? Do you have बुक. जोरात बोल बेटा. Do you have book? क्या बात आहे. व्हेरी गुड. Do you have book? हा मुलगाला मराठी पण येत नाही, लक्षात ठेवा. पण बिचारा प्रयत्न करतोय. तू बोल रे, होता का? Did you have book? हाव नाही रे, हॅव. Did you have बुक. जोरात बोल. Did you have book? बुक नाही, बुक. कोणाला भुका लावतोय? परत. Did you have book? हाव नाही रे, हॅव. Did you have अरे book? तू बोल रे. हा स्वप्नील परत बोल. Will you have book? हा कॅमेराकडे बघ. Will you have book? व्हेरी गुड. तुझ्याकडे पेन आहे का? थांब आता. तुझ्याकडे पेन आहे का? Do you have pen? व्हेरी गुड. पेन होता का? Did you have pen? व्हेरी गुड. तुझ्याकडे पेन असेल का? Will you have pen? क्या बात आहे स्वप्नील. व्हेरी गुड. शाबास. आणि बेटा हा तुम्ही तिथे जा. तुम्ही स्वप्नील, जीवनामध्ये मी तुला सांगतो घाबरायचं नाही. ओके. बिंदास काम करायचं, लाजायचं नाही. तुम्ही जेही काम करणार पण मनापासून काम करायचं. आज तू चुका करशील, होईल, चांगलं होईल तुमच्या पद्धतीने. ओके. चांगला प्रयत्न केला. ओके. आमच्या ऑडियन्सला काही सांगायचंय? काय नाही सर वगैरे एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेत आहे आणि मला खूप भारी आवडलं. तसं तुम्ही बी सपोर्ट करा, तुम्ही बी व्हिडिओ वगैरे बघत राहा. एक नंबर शिकवता सर. मला खूप खूप आवडलं आणि मला काहीच यायचं नाही. इंग्लिश म्हणजे लिहिता पण यायचं नाही आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे मला बोलायचं सर आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने शिकवताय सर. धन्यवाद सर. ओके. याला 1 महिना झालाय. स्वप्नील तुला नक्की नोकरी लागेल बेटा भविष्यामध्ये, काय टेन्शन नाही घ्यायचं. या रे तुम्ही रे, या हिरालाल पन्नालाल, या 2 मुलांनाही सपोर्ट करा. खास करून हा गोंडस पोरगा बघा, बिचारा गोंडस पोरगा आहे. खूप तो लाजतो, स्टेजवर येत नव्हता. ओके बेटा, आता घाबरशील बेटा. अरे एक्सप्रेशन दे बेटा. नाही. समजलं?
नाव काय तुझं? मोहिनी. तुझं? उन्नती. उन्नती. तुझं? बेटा तुला काय बनायचं उन्नती? ब्युटी पार्लर टाकायचं सर मला, ब्युटी पार्लर. हा असं मेकअप करायचे मला. काय बनायचे? डॉक्टर. ओ बाप, डॉक्टर बनायचे. तू पेशंट मारून टाकशील. ठीक आहे, तू नक्की डॉक्टर बनशील. तुला काय बनायचे? मला कलेक्टर. ओ वाव, कलेक्टर बनायचे तुला. शाबास, तू नक्की कलेक्टर बनशील. ओके, आणि कलेक्टर बनण्यासाठी मेहनत लागते. तू नक्की करशील. ओके, तुला काय बनायचे? डॉक्टर. अरे वा वा, माझे स्टुडंट डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर. तुम्ही काहीतरी बनणार आहात. तुरे बेटा क्रिकेटर, बॅट पकडते का तुला? हा, आता तुला वाक्य देते. तुझ्याकडे मोबाईल आहे का? कसं म्हणशील? डू यू हॅव मोबाईल? व्हेरी गुड. तुला म्हणायचे होता का? डू यू हॅव मोबाईल? क्या बात आहे. आणि तुला म्हणायचे तुझ्याकडे मोबाईल असेल का? विल यू हॅव मोबाईल? आता फास्ट लाईन पण म्हणजे डू यू हॅव, डिड यू हॅव, विल यू हॅव. डू यू हॅव मोबाईल, डिड यू हॅव मोबाईल, विल यू हॅव मोबाईल. तू ग डू यू हॅव मोबाईल? डू यू हॅव मोबाईल? विल यू हॅव मोबाईल? समजलं बेटा? हे कोण करत प्रॅक्टिस? तुम्ही मम्मी पप्पा? नाही सर, आम्ही. जरा मला आम्ही प्रॅक्टिस करू. आम्ही प्रॅक्टिस करू. इकडे समोर. हा बोला आता ऑडियन्सला. आम्ही प्रॅक्टिस करू. मध्ये ठेव. हा बोला. आम्ही प्रॅक्टिस करू. आम्ही प्लॅस्टिक करू आणि बाजार विकायला जाऊ. तर ठीक आहे. या मुलांनी, स्वप्नील दादाने, कृष्णाने चांगला प्रयत्न केलाय. या मुलांना नक्कीच सपोर्ट करत जा. कारण कसं आहे, मी नेहमी सांगतो कॅमेरा समोर येणं इतकं सोपं नाहीये. ओके, आणि जे बिचारे आमचे कलेक्टर, डॉक्टर्स जे काही उभे होते, ओके, त्या डॉक्टरांनी मी सपोर्ट करा. बस मला थोडी भीती वाटते, त्यांनी पेशंट मारू नये. ओके, हा फक्त मजाक झाली. ते नक्की डॉक्टर बनणार आहे आणि चांगले डॉक्टर बनतील आणि पूर्ण समाजाला ते सेवा देतील. ओके, तुम्ही काय करशील ना बेटा? काही सांगायचे तुला? काही सांगायचं तर सांगून दे बेटा. तुझ्या मनातलं काय असेल बडास काढायची सरांबद्दल काढू शकतोय. बोल, काय विचारायचं बेटा? मला पहिले इंग्लिश पण वाचता येत नव्हतं. सरांकडे येऊन सर मला सपोर्ट भेटलाय. सरांनी आम्हाला बराबर शिकवलं, भारी शिकवलं. आणि सरांना लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. प्लीज लाईक, कमेंट, शेअर. प्लीज लाईक, कमेंट, शेअर. प्लीज लाईक, सबस्क्राईब. तुम्ही ऑडियन्सला मागताय का त्यांना धमकी देताय? तर ठीक आहे. मी अपेक्षा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच फक्त शिकायला नाही भेटलं, तर तुम्ही एंटरटेनमेंट करून शिकतात. आपण असे नवीन व्हिडिओ नक्की बनवणार आहे. ओके, तर थँक्यू व्हेरी मच.